म्हणजे छेडा नावाचा प्रकार आहे. छेडा म्हणजे काय असतं, की एक लहान मुलाचं प्रेत असतं आणि ते जिवंत करतं. एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीकडे तो आहे. तसाच हा पण प्रकार आहे. एका फॅमिलीची अख्खी फॅमिली संपवली धनाच्या बदल्यात, पैशाच्या बदल्यात. काही मुलांचा ग्रुप ट्रिपला गेला रात्रीचा. जाता जाता दारू बिरू प्यायले मस्तपैकी. त्यांच्यातले 2 जण एक ठिकाणी बाथरूमला थांबले. ते बाथरूम करून एक जण परत आला, दुसरा तिथंच चक्कर करून पडला. त्याची आई आहे ना, रोज त्याच्या डोक्याशी बसून स्तोत्र श्लोक बीक सगळं वाचायची. 10-12 दिवस तसेच गेल्यानंतर तो बोलला, तू जे सतत माझ्या डोक्याशी बसून जे काय नाम घेतीयस, ते काय ह्याचं करतेस, तर त्यामुळे मला ह्याच्या पुढे जात येत नाही, म्हणून मी आता त्याला सोडतो. सर, तुम्ही जॉब वगैरे करताना तुम्हाला असे अनुभव वगैरे आलेत का? बेसिकली मी जॉब करत नाही, माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि मार्केटिंग मध्ये त्याचा हे होतं. तर अनुभवातनं गोष्ट बनते. बरोबर. तर माझी एक गोष्ट आहे सेल्स कॉल नावाची, ती अनुभवातनच आहे. म्हणजे तर भूताचा संबंध नाहीये, पण तो अनुभव फार वियर्ड होता किंवा अवघड होता. म्हणजे समहाव मला एका माणसाचा फोन आला. मी त्याच्याकडे सेल्स कॉल असतो की आम्ही सेल्सवाले असतात, त्यांचे लगेच डोळे चमकतात की इथनं काहीतरी इन्कम धंदा जनरेट होणार. तर मी त्याला एक वेळ सांगितली, त्या वेळेत पोचतो सांगितलं आणि मी तिथे गेल्यानंतर ज्यांनी मला फोन केला तो ज्या पद्धतीने माझ्याशी कम्युनिकेट करत होता, म्हणजे आमचं बोलणं इंग्लिशमध्ये झालं. अच्छा. त्याचं एकदम फ्लुएंट इंग्लिश होतं. अच्छा. आणि मला असं वाटलं की हा एकदम असा मोठ्या कंपनीमध्ये टॉप उच्च शिक्षित वगैरे असा हे आहे म्हणून. मी म्हणलं की ठीक आहे, तुम्हाला मला माझ्या फ्लॅटमध्ये एक असं काम करायचं आहे, तर तुम्ही माझ्या घरी या. त्या घरी गेलो. सिक्युरिटी गार्डला मी विचारलं की अशा अशा माणसाकडे जायचं. तर सिक्युरिटी गार्डच्या शेजारी एक माणूस बसला होता, ज्याचे कपडे अत्यंत घाणेरडे होते, मळके होते, अंगावरती स्वेटर होता, तो फाटलेला होता. तर तो माणूस म्हणला, देशपांडे. मी म्हणलं यस. म्हणला मीच ज्याला तुम्ही शोधताय. बापरे. मला 2 मिनिटं झेपलं नाही ते, कारण ज्या माणसाशी मी फोन, आपल्याला असं असतं की आपण ज्या फोनवर बोलतो ना, त्यावेळेस एका माणसाची, समोरच्या माणसाच्या बोलण्यावरनं त्याची इमेज क्रिएट झालेली असते की हा माणूस एवढं बोलतोय की 20-25 हजार रुपयाचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही करून टाका, असं करा तसं. तो माणूस बोलताना एवढं फ्लुएंट बोलला, एवढं इंग्लिश फाडफाड बोलतोय. तो समोर बसलाय खुर्चीमध्ये, त्याची पॅन्ट फाटली, त्याचा शर्ट फाटलाय, स्वेटर फाटलाय, 5-6 दिवस आंघोळ केलेला नाहीये, असा दिसतोय पूर्ण. तुम्ही नक्की? हा चला म्हणला, मी तुम्हाला माझा फ्लॅट दाखवतो. मी त्या फ्लॅटमध्ये गेलो, तर मी माझ्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात घाणेरडा फ्लॅट होता. बापरे. सगळ्यात घाणेरडा. म्हणजे त्या फ्लॅटमध्ये त्याची आई होती, जी अत्यंत, मला वाटतं, पुतळ्यासारखी बसली होती एका हॉलमध्ये. त्या हॉलमध्ये सगळा पसारा, दोरीवरती 1-2 कपडे वाळत नाही घातलेले, टांगलेले कपडे, असे कचरा पडलेला हॉलमध्ये. अत्यंत घाणेरडा फ्लॅट. तर तुम्हाला मला इथं असं असं करायचंय, आणि इतका घाणेरडा वास होता त्या फ्लॅटमध्ये की मला आतमध्ये गेल्या गेल्या ते असं थोडंसं उंदळायला लागलं. त्याच्याबरोबर मग आता आलोय क्लायंटकडे, तर आम्हाला डायरेक्ट लगेच तिथनं सोडून जाता येत नाही, सहन करायला लागणार ते. मग मी त्याच्याबरोबर तुम्हाला मला किचन दाखवतो. किचन मध्ये गेलो तर किचन मध्ये हाईट म्हणजे सगळी म्हणजे पार्सल मागवली होती. ते पार्सलच्या उघड्या केलेल्या पिशव्यांमध्ये किडे फिरत होते, जे किचन मध्ये फिरत होते. बरोबर. ते बघून असं हे झालं. आणि तिथनं बाहेर आल्यानंतर एक त्याच्या बेडरूम मध्ये गेलो, तर त्याच्या बेडरूम मध्ये त्याचं बेडशीट, त्याच्यावरती त्याचा वॉकमन, त्या बेडवरती त्याच्या त्या ऑडिओ कॅसेट्स, आणि इतका प्रचंड पसारा, कॉम्प्युटर बेडवरतीच, इतका प्रचंड पसारा आणि इतका घाणेरडा वास त्या फ्लॅट त्याच्या बेडरूम मध्ये होता. मी हो केलो आणि मी बाहेर आलो. आणि त्यांनी 1 मिनिट तुम्हाला म्हणला, देशपांडे. मी थांबलो, म्हणलं ही माझी आई. तर त्या बाईने फक्त माझ्याकडे बघितलं आणि फक्त तिने हसली. ते हसणं इतकं भयंकर होतं, म्हणजे मला अजूनही तो चेहरा डोळ्यासमोर आला की काटा येतो अंगावरती. ती इतकी भयंकर, तिने नुसतं असं करून ते असं, ते एक वियर्ड स्माइल असतं फक्त असं करून ते. तर ते फक्त तिने ओठ वासले आणि दात दाखवले, एवढंच केलं फक्त. मी पळत सुटलो तिथनं. बापरे. आणि बाहेरून, खोटं नाही सांगत, मी बाहेरून उलटी केली त्या वासानी आणि त्या ह्यानी. म्हणलं हे काम आपल्याला करायचंच नाही. त्यानंतर 15 दिवस तो माणूस मला रोज फोन करायचा. फोनवरती फक्त एवढंच म्हणायचं, देशपांडे येताय ना काम करायला. बापरे. एवढंच. नंतर मी ते फोन उचललं बंद केलं, पण फोन उचलला ना की तो पलीकडनं एवढं म्हणायचं, देशपांडे येताय ना काम करायला. सो मग त्यावरनं सुचली सेल्स कॉल, हंटेड सेल्स कॉल नावाची जी गोष्ट आहे ती.
मग ते सगळं कॅरेक्टर तसंच आहे, अख्खी गोष्ट तशीच आहे, घर तसं आहे, सगळं तसं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक ऍडिशन असं दिलंय की तो एका एका रूमचा दरवाजा बंद आहे आणि तो म्हणतो की इथं काम नाही करायचं, इथं माझी आई राहते, तर तो रूमही तुम्हाला दाखवतो. दरवाजा उघडतो, आई आतमध्ये बसलेली असते खुर्चीवरती आणि सगळ्या अंधार रूम मध्ये पूर्ण अंधार असतो. तर तो म्हणतो की ना मला या रूम मध्ये कॅमेरा लावायचा. देशपांडे म्हणतो का? म्हणतो की काय ना ही आहे ना दिवसभर उठतच नाही, गेले 15 दिवस झाले अशीच बसलीये, उठतच नाहीये. मला बघायचंय की मी ज्यावेळेस फ्लॅटला तिच्या रूमला कुलूप लावतो बाहेरनं आणि मी माझ्या कामाला जातो त्यावेळेस ही उठून काय करते का, मला ते बघायचंय, म्हणून मला कॅमेरा लावायचा आहे. तर मी विचारतो की म्हणजे तो कॅरेक्टर विचारतो की का बसून राहिली. ते काय म्हणतो खिडकीच्या पलीकडे तिथं जे मागं रान वाढले ना तिथं माझा बाबा झोपलाय खाली. तर ती बाबावर लक्ष ठेवते की बाबा उठतोय का, आणि आता मला ह्याच्यावर लक्ष ठेवायचंय. 15 दिवसाच्या पूर्वी त्याची आई मेलेली आहे, त्याचा बापही मेले, त्याची आई पण मेली आहे. बापरे. बापाला त्यांनी तिथं पाठीमागं पुरलाय आणि आईला तो खुर्चीत बसवलाय 15 दिवसापासून, आणि त्याला आता आई उठतीये का बघायचंय. सो बॅकग्राऊंड मिळालं एका गोष्टीचं की एका फ्लॅटचं, जे माझा रिअल एक्सपिरियन्स होता, ज्याच्यामध्ये भूत नव्हतं. तो माणूस कदाचित विकृत असेल, काहीतरी सायको असेल, असं काहीतरी असेल. पण त्यातनं ती सेल्स कॉल नावाची गोष्ट सुचली आणि सगळी कॅरेक्टर तशीच वापरून फक्त त्याच्यामध्ये ऍडिशन देऊन ती गोष्ट तयार झाली. पण तो काम करतानाचा आलेला माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात वेळ अनुभव होता की एखाद्या माणसाचं घर असं असू शकतं, कधी घरातली बाई अशी असू शकते, आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं तुम्ही 15 दिवस नंतर सहन करताय. की तो फोन मला अजूनही आठवतोय, त्याचा फक्त फोन उचलून माझा देशपांडे येत ना काम करायला, संपला विषय. सर मला तर असं वाटतं की तुम्ही त्याचा फोन बघताना तुम्हाला वास सुद्धा येत असेल. ते हॉरिबल एक्सपिरियन्स होता आयुष्यातला. म्हणजे मला भूताची कधी भीती नाही वाटली. म्हणणार होता आता की तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीची भीती नाही वाटली आणि माणसांची भीती, जिवंत माणसाची भीती वाटली. सिरियसली. सर कोकणात ना बरेच प्रकार आपण बघतो की ब्लॅक मॅजिक तर एक साईड बिझनेस आहे असं वाटायला लागतं कधी कधी, की जिथं जिथं कोकणात भूतांच्या कथा, ब्लॅक मॅजिक, काळा जादू, तर एक चेडा पण असं काहीतरी लोक करतात. तर त्याचा काही तुम्हाला अनुभव आहे का? नाही, मला अनुभव नाही. ब्लॅक मॅजिक हा प्रकार आपल्याकडे सर्रास चालतो. तो कितपत सक्सेसफुल होतो माहित नाही. पण ग्रामीण भागामध्ये असं असतं ना की माझी आता दैवक नावाची एक गोष्ट आहे, जे ह्याच गोष्टींवरती आधारित आहे. म्हणजे छेडा नावाचा प्रकार आहे. छेडा म्हणजे काय असतं की एक लहान मुलाचं प्रेत असतं. हो का? हा, आणि ते जिवंत करतात म्हणजे त्याला परत ऍक्टिव्ह करतात. प्रेत म्हणजे थोडक्यात त्याचा आत्मा परत त्याला हे करतात आणि तो बांधून देतात. म्हणजे तुमच्याकडे बांधून देताना तुम्ही जे सांगाल ते काम करतो. हो का? जे सांगाल ते काम करतं, असा त्या स्टोरीचा बेस घेतलेला आहे. की एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीकडे तो आहे, पण त्या फॅमिलीकडे काहीच नाहीये आता. म्हणजे सगळी लोक मेली आहेत फॅमिलीतली. लोक विकतात का ते? हा, असं म्हणतात विकतात. आपण कशाला घ्यायला गेलो होतो, आपण फक्त त्यांना गोष्ट उचलायची. तर एक फॅमिलीला त्या दैवक मध्ये असंच आहे की एक फॅमिलीकडे आहे आणि शेवटी वाईटच मिळतं, चांगलं फळ त्याला मिळत नाही. तर असं असतं की ज्यांच्याकडे ही वाईट शक्ती असते, जे त्या वाईट शक्तीकडनं काम करून घेतात, शेवटी ती वाईट शक्ती त्याच कुटुंबाचा नाश करते. म्हणून त्या वाईटाच्या नदी लागायचं नसतं. म्हणजे आता आपण जे बोलतो तर आपण 3 वेळा म्हणतो की त्याच्या खोलात जाऊ नका. त्यामागचं कारण हे आहे की त्या वाईट शक्ती तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करते. तुम्ही त्याच्याकडे जाता, ते तुमच्यासाठी पहिल्यांदा मोह म्हणून तुम्हाला त्या मोहाला तुम्ही बळी जाता. त्या तुम्हाला 4 चांगल्या गोष्टी दाखवून तुम्हाला त्याच्यामध्ये पाडतात आणि त्यानंतर ते तुमची एक एक गोष्ट काढून घेतात. तसाच हा पण प्रकार आहे. तुमची अख्खी फॅमिली, एका फॅमिलीची अख्खी फॅमिली संपवली धनाच्या बदल्यात, पैशाच्या बदल्यात. बापरे. अख्खी फॅमिली संपवली. पण आता हा माणूस ज्याला माहितीये की आपण आता मरणार आहे, आपलं सगळे तर मेलेत, आता आपणच मरणार आहे, पण त्याची वृत्ती कशी आहे तर नीच आहे. त्याला काय करायचंय, त्याचा जो चुलत भाऊ आहे गावामध्ये, जो सगळ्या त्याची फॅमिली, घर म्हणजे नंदनवने, पैसा आहे, सगळं आहे, त्याला संपवायचं आहे. तर मग तो काय करतो, त्याची एक सून आहे, तिला फार पैशाची हे भूक आहे. तो तिला बोलवतो, तिला सांगतो की हे माझ्या घरातला देव आहे, ह्याची पूजा मी करतो. तर आता मी तर मरणार आहे, मला तर आजार झालाय, मी मरणार आहे, पण हा देव आता ह्याचं कसं विसर्जन करायचं, हा तुझ्या घरी घेऊन जा. तू ह्याला जे जे मागशील ते तर तुला देईल. पाहिजे तर त्याला आता पैसे मागून बघतो, तुला पैसे देईल. बापरे.
तर ती त्याला त्याच्या घरी तो सगळी विधिवत पूजा बिजा करून जे काही ती असेल त्यांची पूजा, ती पूजा करून त्याला काही बळीबिळी देऊन तो तिच्या ताब्यात देतो ते की आजपासून तुझा मालक हा, ही बाई तुझा मालक, ह्याचं ऐकायचं. ती त्याला घेऊन घरी जाते. घरी जाऊन तिच्या घरामध्ये ते ठेवते. त्याच्या घरातनं त्याच्या गुलामीतनं सुटल्यानंतर पहिलं जर काय काम करत असेल तो येतो आणि पहिल्यांदा हा जो म्हातारा जो जिवंत आहे त्याला पहिल्यांदा मारून टाकतो. म्हणजे जुन्या मालकाला मारून टाकतो पहिल्यांदा, कारण त्या मालकामुळे तो अडकलाय. परत त्या मालकाने कुठल्या तरी मांत्रिकाकडनं त्याला बोलून घेतलंय, तिथं तो अडकलाय. सो तो पहिला सुटल्या जुन्या मालकाला पहिल्यांदा मारतो, त्याच्या सगळ्या कुटुंबाचा नाश करून टाकतो, घरदार सगळं जाळून टाकतो, सगळं हे करतो आणि त्याच्याकडचा पैसा हिच्याकडे आणून देतो. त्याची संपत्ती हिला आणून देतो की आता ह्या संपत्तीची मालकीन तू. बरोबर. जसा तो घरात येतो तसं तिच्या घरातला एक 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 माणूस, पैसे तिला मिळत जातात पण तिच्या घरातला एक 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 माणूस मरत जातो. म्हणजे जशी इच्छा पूर्ण होते तसं इकडे एक माणूस, म्हणजे तो प्रत्येक कामाच्या बदल्यात काहीतरी घेतो. असं करता करता वेळ अशी येते की ती घरामध्ये एकटीच राहिलेली, म्हणजे नवरा, 2 मुलं आणि आता मुलांवरती आलेलं असतं तिच्या. सो मग कुठंतरी त्याचा नवऱ्याला ते कळतं की हिने असा काहीतरी आपल्या बायकोनी माती खाल्ली आहे. मग त्याला सोडायला तो एक ठिकाणी जातो, तिथं त्याला एक जण भेटतो, त्यातनं तो त्याची सुटका करतो. तो छेडा किंवा तसा जो काही देव असेल त्यांचा, आता ते प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या असतात, जर त्याच्यामध्ये कुणाच्या दुखावल्या असतील तर त्याच्याबद्दल माझी क्षमा. पण जर अशी कुणीतरी निगेटिव्ह शक्ती घरामध्ये आणत असेल, असं म्हणतात की काही लोकांकडे ती कोकणामध्ये असते. आता आपण काही लोकांकडे कोकणामध्ये ती आणतात किंवा जिवंत करतो. आपल्याकडे पण काही भागामध्ये ती कोकणातच नाही फक्त, कोकण कशाला बदनाम करायचं, पण आपल्याकडे पण काही भागामध्ये त्याचं असं करतात, ब्लॅक मॅजिक करणारे करत असतील ते. तर ती शक्ती फक्त असं आहे की त्याचा परिणाम तोच आहे की तुम्ही वाईट करा, तुमचं वाईट होणार. जी शक्ती तुम्हाला सगळं देते पण शेवटी ती तुमचं वाईट करायला तुम्हाला पोखरते. कर्माच बॅक म्हणतात तशी ती तुम्हाला पोखरते, तुमची फॅमिली पोखरते, तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी ग्रहण लावते, जवळची माणसं घेऊन जाते, काही ना काहीतरी. शेवटी ती शक्ती तुमचा गुलाम होताना आनंदाने होत नाही. कुणी गुलाम होताना कुणाचा आनंदाने होत नाही. तिला तुम्हाला बळजबरीने करायला लागते. बळजबरीने तुम्ही तिला बांधून ठेवलंय आणि ज्या अर्थी बळजबरीने बांधायच्या अर्थी त्या अर्थी संधी मिळाल्यानंतर ती तुम्हाला फिरून वार करणारच आहे तुमच्यावरती. तसंच आहे. त्यामुळे ह्या शक्ती ज्या असतात किंवा ह्या ज्या काही लोक अशाबद्दल दावे करतात, एक तर ते खरे आहेत का नाही हे त्यांनी तपासून बघायचे, आणि जर खरे असतील तर त्याच्यापासून जाणून बुजून लांब राहायचं. कारण पैसे हे आपल्या कुटुंबापेक्षा मोठे नाहीयेत काही झालं तरी. कारण कुटुंब जर तुमच्या त्याच्यामधल्या जाणार असेल काय करायचं तर त्या पैशाचं करायचं काय. त्यामुळे ह्याच्यापासून शक्यतो अंतर ठेवून राहिलेलं बरं आहे. लोक मोहाला बळी पडतात पण नंतर मग ते घरात आजारपण येतात. पैसा तुमच्याकडे खूप राहतो, असं नाही की नाही राहणार, पण तो नको त्या ठिकाणी खर्च होतो, नको ठिकाणी खर्च होतो. मग ते आजारपण येतं घरामध्ये, चांगला माणूस घरातला हे होतो, कायम आजारी राहतो. ते थोडस त्या गोष्टींबरोबर येतं. म्हणजे तुम्ही ते घरात आणलं की त्याच्याबरोबर तुम्ही हे सगळं घेऊन येणार असं समजूनच ते आणायचं. आणतात लोक. ते पण त्याच्यामध्ये खरं असतं का नसतं हे ज्याच्या त्याच्या याच्यावरती आहे की हा हे कोकणामध्ये मिळतं किंवा हे कुठल्या तरी भागात मिळतं. कोकणात असं नाही, कुठल्या तरी भागात मिळतं, कोणतरी करून देतं. त्याच्या शक्यतो नादी लागू नये कुणी, चांगलं नाही ते. आपल्या मेहनतीचं खा. आपल्या मेहनतीचं खा. तुम्हाला जर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर दैवक नावाची माझी गोष्ट आहे, ती दैवक नावाची गोष्ट वाचा. त्या गोष्टीमध्ये त्यांनी कुटुंबाची वाताहत कशी होते हे दोन्ही भागांमध्ये लिहिले. पर्व 1 पर्व 2 अशा 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुटुंब कशा पद्धतीने संपतं तर ते त्या दैवक मध्ये आहे. आणि ते लोकांनी त्याच्यावरती खूप चांगल्या कमेंट केल्या. आतापर्यंत 4.5-5 लाख लोकांनी 6 लाख लोकांनी 2 भाग वाचले, 6-7 लाख लोकांनी, आणि प्रत्येकाने त्याच्यावरती भरभरून कमेंट दिल्यात की इन डिटेल्स मध्ये कमेंट दिलेल्या आहेत. बरोबर, तो लोकांना रिलेट होतो विषय, पण ते त्याच्यापासून शक्यतो लांब राहिलेलं जास्त चांगलं. बरोबर सर. बऱ्याच वेळेस आपण बघतो की जर आपण एखादी मृतदेह असतो, ती बॉडी थंड असते, खूप गार लागते. तसं असं सुद्धा ऐकलंय की ज्यांच्या अंगात कोणतरी दुसरी शक्ती वास करते तर ती बॉडी सुद्धा अतिगार वाटते सध्याच्या टेम्परेचर पेक्षा, असं लोक म्हणतात. तर ते कुठपत नाही, असं नाही. बेसिकली काय आहे की जर एखादं प्रेत, म्हणजे भूताचे प्रकार असतात त्याच्यामध्ये प्रेत नावाचा होऊन टाकायला, एखाद्याचं प्रेत समोर आलं ना तर ते पर्टिक्युलर प्रेत थंड असतं. अच्छा. त्याच्या शरीरामध्ये गारवा असतो, म्हणजे थंडपणा असतो प्रचंड. म्हणजे ती थंड शरीर नावाची एक गोष्ट आहे. अच्छा. त्याच्यामध्ये असंच एका मुलाला एक मुलगी भेटते.
अच्छा, म्हणजे प्रवासामध्ये. ओके. प्रवासामध्ये ती त्याला तिच्या घरी येऊन जाते. पण तो ज्या वेळेस तिला स्पर्श करत असतो त्यावेळेस बॉडी टेम्परेचर अगदी मायनस असतं. अच्छा. प्रत्येक वेळेस की तिचं शरीर थंडच असतं. शरीर थंडच असतं. का थंड असतं हे शोधण्यामध्ये तो पडत नाही, कारण ती दिसायलाच इतकी सुंदर असते आणि ती त्याच्याशी इतकी गोड बोलत असते की त्याला कळतच नाही की ती का आपल्या म्हणजे ही थंड काय. तरी पण तो एकदा दोनदा तिला विचारतो, पण ती काय बोलत नाही त्याच्यावरती. शेवटी त्या गोष्टीच्या शेवटी ती त्याला मृत्यूकडे घेऊन जाते. ती त्याला मारते, पण मरेपर्यंत फक्त त्याला जाणवत असतं की थंड शरीर असतं. तर जे प्रेत असतं ना, त्या प्रेताचं शरीर थंड असतं असं म्हणतात. तर ते थंड शरीर का, तर त्याच्यामध्ये आत्मा नसतो, वॉर्मनेस नसतो. आपल्या बॉडीचा जो वॉर्मनेस असतो तो वॉर्मनेस नसतो. माणूस मेल्यानंतर गार पडतात असं म्हणतो. गार पडतो, डेड बॉडी गार पडते. बरोबर. तर तसंच भूतही तुम्हाला जर भेटलं आणि त्याचं कधी तुमच्या नशिबाने त्याला तुम्हाला हात लावता आला, तर ते काय तुम्हाला गरम नाही भेटणार. त्याचं शरीर, त्याचा स्पर्श तुम्हाला थंडच वाटणार. म्हणून असं असतं की तुम्ही कुठल्याही एखाद्या हॉन्टेड प्लेस मधनं पास होता कुठेही, तर त्या प्लेस मधनं पास होताना, त्या जागेतनं पास होताना तुम्हाला गारवा भयंकर जाणवतो. अच्छा. तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला असेल की तुम्ही गाडीतनं प्रवास करताय किंवा गाडीवर प्रवास करताय, एखादा भाग पास करताना ना तुम्हाला अचानक थंडी वाजून येते, एकदम थंडी वाजते, हुडहुडी भरते एखादा भाग पास करताना. तर ती जी थंडी वाजून येते ना, ती का, कारण काही नसतं. कारण या साईडचं टेम्परेचर नॉर्मल असतं, त्या साईडचं टेम्परेचर नॉर्मल असतं. मधला एक पर्टिक्युलर पॅच असतो की ज्याच्यामध्ये अचानकच थंडी वाजून येते. तर असं ते जे पॅच असतात ना, तिथं तुम्ही गाडी थांबवून बळच गाडी थांबवून तिथं का थंडी वाजते हे चेक करायला उतरण्यामध्ये काय पॉईंट नाही. असेल काही दुसरं कारणही असेल, पण कशाला रिस्क घ्यायची ना. बरोबर. बरेच लोक म्हणतात की अचानक उन्हात सुद्धा तुम्हाला आपल्याला कधी कधी अचानक थंडी वाजते, 2-3 सेकंद. तर असं वाटतं की कोणतरी पास. म्हणजे तुम्हाला तो थंडपणा काय येतो हे बघा. कुठलीही गोष्ट आपल्याकडे घडते ना, कुठलीही गोष्ट, तर ती विनाकारण कधीच घडत नाही. कुठलीही गोष्ट म्हणजे मी आज तुमच्या समोर बसलोय, तुम्ही माझ्या समोर बसलोय, त्याला पण काहीतरी कारण आहे. त्यामुळे आपण पुढे आलोय, समोरासमोर आलोय, समोरासमोर बोलतोय. तसा हा सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे. तुम्ही माझ्याशी का बोलताय, तर काहीतरी आपल्याला आज भेटायचं होतं, हे कधीतरी ठरलेलं होतं जुनं, ते एक्झिक्यूट होतंय आज. तशी तुमच्या शेजारून एखादी शक्ती पास होते, ती तुम्हाला धरते किंवा तिचा तुम्हाला त्रास होतो, त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळतं. या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. बरोबर. जाणून बुजून तुमच्याकडनं त्या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला बुद्धी सुचती, तुम्ही तिथं थांबता आणि तुम्ही फक्त प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचं नशीब 2 मार्ग देतं. ही माझी स्वतःची धारणा आहे. कदाचित मी ज्या गुरुला फॉलो करतो त्या गुरुचं पण हेच म्हणणं आहे की तुम्हाला 2 मार्ग, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती 2 मार्ग तुम्हाला दिसतात. एक मार्ग असतो तो गुरु मार्ग असतो. तो गुरु तुम्हाला चांगल्या मार्गाला घेऊन जातो. तो तुम्हाला मार्ग दिसताना थोडासा अवघड दिसतो. त्या मार्गावरनं जाताना तुम्हाला समोर असं वाटतं की यार यातनं खूप कष्ट करायला लागतील, खूप सहन करायला लागेल. तो मार्ग असतो. एक असतो तो साधा मार्ग असतो, म्हणजे तो दिसताना तुम्हाला सोपा दिसतो. आपण त्याच मार्गावरनं जातो, सोप्या मार्गावरनं. त्याच्यावरती प्रचंड अडचणी असतात, आपल्याला प्रचंड त्रास होतो आपल्याला. तर तो त्रास ज्या मार्गावरती असतो ना, तो मार्ग आपण धरायचा टाळतो. आणि जो म्हणजे गुरुचा जो मार्ग असतो तो आपण धरायचा टाळतो आणि ह्या मार्गावरनं जातो जिथं काही गोष्टी तुमच्या वाट बघत असतात. म्हणजे तुम्हाला हायवेनी रस्ता आहे, तुम्हाला कोकणातनं पुण्यात यायचं ना, तर तुम्हाला लोणावळ्यावरनं तुम्ही नॉर्मल मार्गाने येऊ शकता, पण तुम्ही ताम्हिणी घाटात शिरता, तुम्ही आंबेनळीमध्ये शिरता. मग आंबेनळीमध्ये तुमची गाडी बंद पडते. ताम्हिणी घाटात तुम्हाला असं वाटतं की कोणतरी तुमच्या सोबत प्रवास करतोय, कोणतरी तुमच्या सोबत येतंय. आणि मग तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर गोष्टी सांगता, त्या ताम्हिणीमध्ये माझ्या मागे एक बाई पळत होती, त्या आंबेनळीमध्ये मला भूत दिसलं. अरे पण तुम्हाला आहे की चांगला मार्ग, खरं ना. तुम्ही त्या मार्गाने कधी, किती तुमचं पेट्रोल जाणार आहे, किती त्रास होणार आहे ते नाही, पण आपल्याला काय असतं, उत्सुकता असते ना की यार शॉर्टकट मारू. तुमच्या शॉर्टकट वरती स्वागत करायला काही गोष्टी असतात, त्यापैकी ह्या थंड गोष्टी आहेत. मग तुम्ही असे म्हणा ताम्हिणी घाटात ना खूपच थंडी वाजते. अरे पण का वाजते? ठीक आहे, तिथलं वातावरण थंड आहे, सगळं आहे, पण मग अख्ख्या घाटात का नाही वाजत? एखाद्या पर्टिक्युलर पॅचलाच का वाजते? एखाद्या पर्टिक्युलर पॅचला तुमची गाडी आतापर्यंत खूप चांगली चालली आणि एकाच ठिकाणाहून गाडी का बंद पडते? त्या जागेचा काहीतरी इन्फ्लुएन्स आहे ना. तुम्ही ती जागा पास केली की तुमची गाडी व्यवस्थित का चालायला लागते? त्या जागेवरती गचके का बसतात गाडीला तुम्हाला? बरं, ह्याचा विक्टिम इंडिव्हिज्युअल असतो. म्हणजे तुमची गाडी एकदा बंद पडली,
माझी एकदा बंद पडली, तुमची माझी काहीच ओळख नाहीये म्हणून आपल्याला माहित नाहीये, पण तिथं गाडी बंद पडती हे सर्रास होतंय. हो मग तुम्ही रात्री 12 वाजता त्या रस्त्याला शिरताच कशाला? खरंय या की लोणावळ्यावरनं ज्या रोडला गर्दी आहे त्या रोडने प्रवास करा ना, तुम्ही घाटामध्ये जाता कशाला? हो तर मुक्काम करा कुठेतरी. मुक्काम करा कुठेतरी. असं म्हणतात की असे जे घाट रस्ते असतात ते शक्यतो टाळा, पण आपल्याला काय असतं, घरी पोचायची घाई असते ना. बरोबर आणि अशाच थंड दिसणाऱ्या गोष्टी घाम फोडतात तुम्हाला, मग खूप आजारी पडतात तुम्ही. म्हणजे हा माझा वैयक्तिक मी हे सांगतोय ना, हे स्वअनुभव असे आहेत की मी ताम्हिणी घाटातनं प्रवास करायचो. मगाशी तुम्हाला सांगितलं चाकवा, ताम्हिणी घाटातनं प्रवास करायचो रात्रीचा आणि बाईकवरती एकटाच. म्हणजे मी रात्री 9-9:30ला कोलाडवरून निघून 11-11:30ला मुळशीपर्यंत पोहोचलेलो आहे. असा प्रवास केलेला आहे. पण घाटामध्ये आल्यानंतर गाडी का बंद पडते ह्याचं कारण मी पण त्या काळात कधी शोधलं नव्हतं. म्हणजे टू व्हीलर बंद पडली का? बरं. हा, टू व्हीलर का बंद पडली हे मी कधी शोधायला गेलो नाही. अरे बंद पडली घाटामध्ये, पण आपल्याला एक तो जोश असतो ना की बायकर्स आहे, आपल्याला काय फिरायचंय, कुठं फरक पडतोय, माझ्याकडे FZ आहे, माझ्याकडे पल्सर आहे, ताणायची गाडी. अरे पण तिथं आल्यानंतर गाडी बंद का पडतीये हे मी कधी शोधायचा प्रयत्न केला नाही. हे कधी शोधायचा प्रयत्न झाला ज्यावेळेस 2016 मध्ये माझ्याबरोबर तो घटना घडली, ज्यावेळेस मला त्या निगेटिव्ह एनर्जीचा अनुभव आला. मग त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे बघताना तो एक दुसरा दृष्टिकोन तयार झाला की या गोष्टी मागे काही गोष्टी वेगळ्यापणे का आपण जे हवेत उडवतोय तशाच आहेत. असं नाहीये, प्रत्येक घटनेचा प्रत्येक जागेचा संदर्भ असतो आणि तो तुम्हाला त्रास देतो. त्यामुळे शक्यतो आपले जे मोठी लोक सांगतात ना की लांबचा फेरा पडला तरी हरकत नाही, पण चांगल्या रस्त्याने या, चांगल्या मार्गाने. एक्झॅक्टली. कसं आहे, अशा गोष्टी असे स्टंट केल्यावर जीव सुद्धा जाऊ शकतो तुमचा. हो कसं आहे, ती जरी इम्पॅक्ट करत नसेल तरी तुम्ही स्वतः इम्पॅक्ट करून घेतात, तुम्ही जाता ना त्याच्याकडे. एक्झॅक्टली. आणि हे बघा कसं आहे, आता तुम्हाला म्हणलं की शेवटी नशिबाचा भाग आहे. माझा जर त्याच रस्त्याने येण्याचा प्रवास ठेवलाय तर तो मी त्या रस्त्याने येणारच. पण मी जर एखादा माझा गुरु फॉलो करतोय ना, तर तो त्यावेळेस मला सांगत असतो की ह्या रस्त्याने नको जाऊ, सद्बुद्धी देत असतो. म्हणजे गुरु का धरतो आपण, तर त्याच्यासाठी धरतो की तो तुम्हाला दुसरा मार्ग सुचवतो की बाबा ह्या मार्गाने जाऊ नको. पण तिथं तुम्ही तुमची बुद्धी वापरली की तुम्ही खड्ड्यात जाणारच. खरंय, इन्स्टिंक्ट असतं कधी कधी. हा, तो देत असतो, तो आपण आपला गुरु मानतो, तो देत असतो आपल्याला की हा गुरु मी चांगल्या मार्गाला नेणार आहे. पण शेवटी तुमच्या नशिबामध्ये जाऊन तुम्हाला तिथं मातीच खायची असते तर तुम्ही खाता, त्याला काय नाही. सर खरंच आजचा पॉडकास्ट खरंच एक आय ओपनर पण होता, एंटरटेनमेंट सुद्धा होतं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेने अनुभव लिहितात एक लेखक म्हणून ते तर भारीच आहेच, पण त्यासोबत तुम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की वी शुड रिस्पेक्ट एनी एनर्जी. म्हणजे आपण त्यांच्या याच्यात पण जायचं नाही. निगेटिव्ह एनर्जी असतात आणि ते तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही किती त्यांना मानतात. किंवा तुम्ही जंगलात गेलात ना तर एक वाघाचा कोर झोन असतो. तुम्हाला जंगलाचा जो गार्ड असतो तो सांगतो की त्या भागात जाऊ नका, की तो वाघ आहे. तसं ह्यांचा पण एक कोर झोन ठरलेला आहे ना. तुम्ही त्यांच्या भागात गेला आणि तुम्ही जर त्यांना बळच दिवसलं तर ते आधीच परेशान आहे. ते आधीच परेशान आहे. म्हणजे त्याला तुम्ही काय करणार? बरोबर. म्हणजे आपल्याकडे थोडा वेळ असेल तर अजून एक लहानपणी एक ऐकलेली गोष्ट, किस्सा आहे. सांगा ना सर. काही मुलांचा ग्रुप ट्रिपला गेला. बर. रात्रीचा सायकलवरती सिंहगडला गेले. बर. साधारणतः 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. ते गेले आणि जाता जाता दारू बिरू प्यायले मस्तपैकी. त्या काळात काय बाईक फार नाही, सायकलच. तर त्यांच्यातले 2 जण एक ठिकाणी बाथरूमला थांबले. रात्री का? रात्रीचे. बापरे. रात्री मुलांचा 15-20 जणांचा ग्रुप होता. ते मस्ती. बाथरूमला थांबल्यानंतर त्यांच्यातले 2 जण उतरले आणि ते बाथरूम करून एक जण परत आला, दुसरा तिथंच चक्करून पडला. कारण काहीच नाही, पडला. घरी आला तसा तो आजारीच, म्हणजे तो पडला तो आजारीच. तर त्याच्या घरामध्ये म्हणजे तो आणि आई 2च जण ह्याला ऍडमिट केला पार. बरं काय प्यायला होतं तर मित्रांमुळे थोडी दारू प्यायला होतं तेवढं, बाकी काहीच नाही. बाकी खेळाडू प्लेअर नॉर्मल खेळायला वेळ जाणारा असा पोरगा की त्याला आजार पण काहीच नाही. डॉक्टरने कळायला नाही काय कारण आहे ते. मग त्याची आई आहे ना रोज त्याच्या डोक्याशी बसून ते काय 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 स्तोत्र श्लोक बिक सगळं वाचायचे. तर समहाव एक 10-12 दिवस तसेच गेल्यानंतर तो बोलला की
तू खूप देवाचं करतेस म्हणला, त्यामुळे मला तुला सांगा काही गोष्टी सांगायच्यात. तो मुलगा बोलला म्हणजे त्याच्यामध्ये. तर तो आहे ना, तो एक ह्याच गोष्टींमध्ये फिरस्ता का असं काहीतरी एक देवाचं नाव असतं, जो वेताळाची पालखी निघते ना, तर जशी आपल्याकडं मंत्री आल्यानंतर मंत्र्याच्या गाडीच्या पुढं बॉडीगार्ड्स वगैरे नाही, मंत्र्याच्या गाडीच्या पुढे कॅनवा जातो, तो हा. पोलिसांच्या गाडीचा, जो मार्ग तपासायला Exactly. आजूबाजूची लोक सगळी बाजूला करण्याचं हो. काम असतं, तसं याचं काम असतं. तो वेताळाच्या पालखीच्या पुढे असतो आणि तो मार्ग वेगळा करत असतो. तर हे जिथं थांबले होते तो वेताळाचा पारखी मार्ग होता, आणि तिथं हे दोघं जण शो करत होते. हा. तर मग त्यांनी इंटिमेट केलं पहिल्यांदा त्याला, काहीतरी झाडाची फांदी पडली असेल, काहीतरी दगड पडला असेल, काहीतरी त्यांनी सूचना दिली असेल ती ह्यांना कळलीच नाही. आणि दुसरा काहीतरी त्याच्या गळ्यामध्ये देवाचं वगैरे होतं, तो त्यातनं बाहेर पडला. हा तिथंच थांबला, नशा केल्यामुळे तो तिथंच थांबला. आणि मग त्याचं कामच आहे मार्ग वेगळा करणं. मग त्यांनी धरलं त्याला. तू म्हणला की जर माझ्या राजाची पालखी येते आणि त्याची वाट तू वाढून धरलायस तर मी कसा सोडीन तुला, मी धरणारच तुला. फक्त म्हणला की आता तू जे सतत माझ्या डोक्याची वाच बसून जे काय नाम घेतीयस, जे काय ह्याचं करतेस, तर त्यामुळे मला ह्याच्या पुढे जाता येत नाही, म्हणून मी आता त्याला सोडतो. खरे बरेच लोक असे म्हणतात ना की एखाद्या झाडाखाली सुद्धा सुख करू नये. नाही म्हणतात ना, ते असतं ना, त्या झाडावरचं काहीतरी एनर्जी असते ती तुम्हाला हे करू शकते. बरोबर आहे. किंवा बरेच असे आत्मा किंवा प्रेतात्मा आसरा घेतात, ते त्यांचं हे असतं, कोर एरिया असतो तो. तेच म्हणलं मी आता की तुम्ही कोर एरियात गेलात ना त्यांच्या, की तुमचा कोर एरिया डिस्टर्ब केल्यानंतर जसं तुम्हाला राग येतो तसा त्यांनाही राग येतो. तर मोस्टली तिकडे झाडाखाली न करता तुम्ही आगाऊपणा नावाचा जो प्रकार असतो ना, तो लिमिटेड करावा, अवॉइड करायचा प्रयत्न करावा. तर डेफिनेटली मी तेच म्हणत होतो की तुम्ही आजच्या पॉडकास्ट मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही जरी हॉरर लिहित असले तरीही या एनर्जीचा फंद्यात पडू नका, जास्त डीप जाऊ नका. एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही बघताय, दॅट इज ओके. बट हे काय होतं, कारण एकदा इंटरेस्ट बिल्डअप झाला की त्या एनर्जीला सुद्धा समजतं की यू आर इंटरेस्टेड. मग ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतील, किंवा जसं आपण आता ब्लॅक मॅजिकवर बोलले, तर ते माहिती असणं किंवा ऐकून असलं दॅट इज ओके. बट ते कसं करतात याच्यात इंटरेस्ट घेऊ नका, कारण ते जसं देतं त्याच्याहून दुप्पट ते तुमच्याकडनं हिरवून घेतं, लोकांचे जीव जातात. आणि आपण ऐकलेत तो उगाच आपल्याला मेहनत करा आणि सुखी राहा, असं तरी मला वाटतं. आपलं कुटुंब जपा, येस या फंदात पडू नका, येस त्यांना गोष्टी म्हणून वाचा. बरोबर. आणि लिहिणार असेल तर गोष्टी म्हणूनच लिहा. आम्ही पण गोष्टी लिहिल्या की त्याच्यावर रिसर्च करायला, मग ते खरंच असतं का, मग ते जाणवतं का, याच्यासाठी जास्त खोलात जात नाही. बरोबर. आणि स्वामींची तुमचा कृपा असो की तुम्हाला असे अनुभव सुद्धा यायला नको पाहिजे. आणि स्पिरिच्युअल राहा, कोणत्याही गुरुला माना, कोणतेही देव, आपल्याकडे बरेच देव येतात, आणि देवपूजा करा, ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा. नाही, गुरु तुम्ही फॉलो करा. काय असतं ना की तुम्ही डायरेक्ट देवापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला संत साहित्याची म्हणजे गुरुची हे केलेली आहे, मध्यस्थाची एक हे दिली. तुम्ही तिथपर्यंत पोहोचला तरी खूप येतो, तुमचं राखण रक्षण योग्य मार्ग तुम्हाला मिळतो. मग एक गुरु धरा, त्याच्याशी प्रामाणिक राहा. येस. आणि मी सगळ्या ऑडियन्सला अपील करतो की सरांच्या या सगळ्या कथा किंवा यापेक्षाही बऱ्याच कथा सरांचा प्रतिलिपीच्या अकाउंटवर अवेलेबल आहेत. त्या ब्लॉगवर तुम्ही जा, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मेन्शन करतो. त्या सरांनी इन डिटेल लिहिले आहेत, तुम्हाला वाचताना बराच आनंद येईल. आणि सर कविता सुद्धा लिहितात. तर म्हणजे प्रत्येक जनरच्या प्रेक्षकांसाठी किंवा वाचकांसाठी सरांचं साहित्य उपलब्ध आहे. तर डेफिनेटली तुम्ही जा, मी लिंक मेन्शन करून देईल. आणि सरांना कमेंट करा की तुम्ही कुठून सरांचा ब्लॉगपर्यंत पोहोचलात. तर आय होप तुम्हाला हा अनुभव आणि हा पॉडकास्ट सरांसोबतचा नक्कीच आवडला असेल. आणि डेफिनेटली तुमच्या प्रतिसादावर आम्ही सरांना परत इन्व्हाइट करू, त्यांचा वेळ काढून. आणि डेफिनेटली सरांची काही पुस्तकं सुद्धा येणार आहेत, तर त्याबद्दल सरच सांगतील पुढच्या एपिसोडमध्ये, किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा. तर डेफिनेटली आपण त्यांचे प्रमोशन सुद्धा करूयात. आणि आय होप तुम्ही आमच्यावर जसं प्रेम करतात तसं सरांवर करा, आणि सरांवर जसं प्रेम करतात, त्यांना 10-10 लाख कमेंट्स वगैरे येत आहेत, तर डेफिनेटली तेवढंच प्रेम आम्हाला मिळेल तुमच्याकडनं, अशी आम्ही अपेक्षा करतो. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपण परत पुन्हा भेटूया. नक्की. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम करा. स्टे सेफ. थँक्यू.